शेवटी हा जो उत्सव आहे हा लोक उत्सव आहे. लोकांनी लोकांकरता निर्माण केलेला गणेश उत्सव हा लोक उत्सव. तो करत असताना दगडूशेठ गणपती ट्रस्टची जी काय आज सजावट केलेली आहे त्या सजावटीवरती जे काय विद्युत रोषणाचं जे काम ते पाहण्याकरता जी झुंडीच्या झुंडीने लोक थांबतात ते याकडे वर्षी अगोदर आपण थांबू. पण आता मध्याला लागलेलं कारण उत्सवाची तयारी ही आधीपासून झालेली आहे. त्यातून जर समजा या देशामध्ये या शहरामध्ये जर कशी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर आपण उत्सव म्हणून आहोत. चांगल्या पद्धतीने उत्सव करता येईल. पुढच्या वर्षी आपण 117 वर्ष केलेला आहे. मी तर असं रस्त्याला गेली 3-4 दिवस तुम्ही बघताय. माझा उत्सव माझं सगळी डामडोल आहे तशी खूप चांगली आहे. तुमचं बघण्यासाठी 7-10 लाख 50 लाखाचा खर्च केलाय. रस्त्यावर चीट पाकळू येणार नाही हे मी आज तुम्हाला सांगतो. आनंद याबद्दल मिळाला आहे का की उत्सव मी साजरा केला पुरा का त्यात कोणी बघायला आलं नाही. पैसे तर बाहेर गेलेलेच आहे. मग मांडणी कशासाठी करायची ती मांडणीच करू नका ना. मंडळ तर छोटस आहे पण आमच्या मंडळाने हा निर्णय 5 दिवसापूर्वीच घेतलेला होता. माझं मत कदाचित या सगळ्या प्रवासात थोडं वेगळं असेल. आपण काही मंडळींचा निर्णय घ्यायला थोडी घाई करतात असं मला वाटतं. राजा भाऊने सांगितलं त्याप्रमाणे जितका तणावाचा गणपती हा पहिल्यांदा आलेला आहे. मी माझ्या मंडळाच्या वतीने जसं जयंत भोकरे, श्याम मानकर किंवा अनेक पुणे शहरातल्या मंडळांनी गणपतीच्या देखाव्याच्या संदर्भात निर्णय घेतला. खूप निर्णय घेतलेला आहे. माझी सर्वांना एकच विनंती आहे की या प्रश्नामध्ये आपण पुणेकर म्हणून भूमिका बजावली पाहिजे. कुठेतरी राजकारण याच्यामध्ये आणता उपयोगाचं नाही. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असला तरी शेवटी पुणेकर आणि गणपती उत्सव या 2 गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. व्हायला नको असं वाटतं की वेळ तर आहे म्हणतात काही जण काय म्हणतात उशीर झालेला आहे तरी एक वाटतं की ह्या वर्षी थोडंसं साधं स्वरूपात केलं नाही काही हरकत नाही असा आम्ही यावर्षी निर्णय घेतलेला आहे. हे रद्द केलेलं आहे कारण हे आसमानी संकट रोखण्याकरता आपण आपल्या मानवतेच्या भूमिकेत कुठेतरी आपल्या पाऊल जे स्वाईन फ्लूचं संकट उद्भवलं त्यामुळे आमच्या मंडळाने यंदाचा गणेश उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं आहे. आमच्या मंडळाच्या वतीने रस्ते वाहतात आमच्या परिसरात जे मास्क पडलेले रस्त्यावर त्याला जायला उपक्रम आम्ही चालू करतो. त्यापेक्षा गणेशोत्सव मंडळाने त्यांनी शक्यतो गर्दी कमी करावी आणि गर्दी कमी करून हे संकट जर पुढे वाढलं तर हे अतिशय भयानक व्हायला शेवटी ज्या समाजाकरता आम्ही करतो त्या समाजाची माणसं मेली तर काय त्याचा आम्हाला आनंद आहे. ती जिवंत राहिली पाहिजे, चांगल्या स्थितीत राहिली पाहिजे आणि या रोगाचा आम्ही पूर्ण पुणे शहराचं उच्चाटन करू. मला वाटतं सकाळने आयोजित केलेल्या आजच्या बैठकीत हा सगळ्यांच्या वतीनं केलेला संकल्प आपण म्हणाला त्याच पद्धतीनं कुठलाही पक्षाचा त्याच्यामध्ये जरा सुद्धा सहभाग न राहता 100% 150 नगरसेवकांनी लेखी ठराव करून या ठिकाणी मला दिला की या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीनं परदेशामध्ये निर्णय घेतले गेले त्या पद्धतीनं पुण्यात निर्णय घ्या. कर्फ्यू सारखी परिस्थिती निर्माण करा आणि त्या ठिकाणी चर्चा झाली की तो अधिकार मला नाहीये. त्यावेळेला सगळ्यांनी लेखी सह्या करून मला पत्र दिलं की ज्या अथॉरिटीशी तुम्हाला बोलायचे त्यांच्याशी बोला पण हा निर्णय करण्यामध्ये उशीर करू नका, पुणेकरांशी घेऊन नका आणि ताबडतोब हा निर्णय करा. ही भावना 35 लाख पुणेकरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक वॉर्डाशी दररोज संबंध येणाऱ्या तिथल्या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या घेऊन सभागृहात येणाऱ्या 150 नगरसेवकांनी या ठिकाणी व्यक्त केली. मला सगळ्या गणपती मंडळांना विनंती करायची, हात जोडून पुणेकरांच्या वतीने विनंती करायची की माझी जबाबदारी आहे. आपली प्रचंड युवा शक्ती या गणपतीमध्ये काम करत असते. प्रचंड तिचं मोजमाप नाही आहे आणि त्या युवा शक्तीने गेले 100 वर्ष गणपती महोत्सव केलाय आणि इथून पुढचे हजारो वर्ष तुम्ही करणार आहात. हे 1 वर्ष तुमच्या या ताकदीची पुणेकरांना गरज आहे. तुमच्याकडनं
अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा अशी मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची. गणेशोत्सवाचं स्वरूप लक्षात घेता आणि आपल्याला हा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणेच येत्या काळातही साजरा करायचा आहे, त्याचा आनंद लुटायचा आहे हे लक्षात घेता आता आपण ठामपणाचा निर्णय असा घेणं आवश्यक आहे असं मला कळकळीचं आव्हान आहे, आजून आव्हान आहे की आपण यावर्षी गणेशोत्सवाचं स्वरूप एक अपवादात्मक परिस्थिती नव्हती, अत्यंत कमी स्वरूपामध्ये आपण गणेशोत्सव साजरा करावा. हे काय असं जाहीर करू इच्छितो की यंदाचा गणेशोत्सव हा आपण अतिशय साधेपणाने दिनदर्दीचा उत्सव म्हणून साजरा करू. त्याचप्रमाणे यंदा दहीहंडीचा उत्सव हा आपण पूर्णपणे वगळू आणि त्याचप्रमाणे यंदाच्या उत्सवामध्ये जी आपली शक्ती आपण नेहमी वापरतो ती विधायक कामासाठी निश्चितपणे वापरू असं आपण सर्वांनी मिळून ठरवलं आहे असं मी ई सकाळसाठी सुभाष इनामदार, पुणे.